शेतमजुरासोबत शेतावर शरीर संबंध, नवऱ्यापेक्षा मजुराचे मोठे हत्यार, नंतर घडले भयंकर. विवाहबाह्य संबंधात अडकलेली महिला संसाराचा, नवऱ्याचा आणि मुलाबाळांचा विचार करत नाही. वासनेची आग वाढत जाते तसे तिला केवळ प्रियकर आणि त्याच्याकडून मिळणारे सुखच हवेसे वाटत असते. बाकी कशाचीच तिला पर्वा नसते. कामसुखात येणारा कोणताही अडसर ती बाजूला करताना घाबरत नाही. अगदी नवऱ्यालाही ती संपवून टाकते. अशीच एक घटना कर्नाटकातील रायबाग तालुक्यात घडली आहे. एका महिलेने विवाहबाह्य संबंधात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला आणि मृतदेह कृष्णा नदीत टाकला. हा खून उघडकीस येणार नाही असे तिला वाटत होते. मात्र पोलिसांनी तिच्यासह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या. क्षणिक सुखापायी पतीचा खून करणारी पत्नी आणि तिला साथ देणारा तिचा प्रियकर आज तुरुंगाची हवा खात आहेत. या घटनेचा रायबाग पोलिसांनी दिलेली ही माहिती पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रायबाग जवळील बस्तवाड येथील अण्णासाहेब उर्फ तुकाराम ओलेकर याचा विवाह गेल्या 16 वर्षापूर्वी सिद्धवा हिच्यासोबत झाला होता. तुकारामची गावात थोडीफार शेत जमीन असल्याने घरची परिस्थिती बऱ्यापैकी होती. शेतीवरच त्याच्या घराचा रहाटगाडा चालला होता. सिद्धवा 4 चौघीत उठून दिसत होती. सुंदर पत्नी मिळाल्याने तो एक खुशीत होता. संसार मजेत सुरू होता. या दंपत्याला 2 मुलेही झाली होती. संसाराचा गाडा सुरळीत सुरू असताना सिद्धवाचे मात्र संसारामध्ये लक्ष लागेना. रिकामा वेळ व रिकामे मन तिला खायला उठत होते. तिच्या मनात कामुकतेची भावना प्रबळ होत होती. तिची जवानीची भूक आता नवऱ्याकडून भागत नाही असे तिला वाटू लागले होते. तिला मनसोक्तपणे सुख देणारा कोणीतरी तर्नाबांड गडी हवा होता. बाईच्या मनात वासना दाटली की तिचा पाय घसरायला वेळ लागत नाही. पाहता पाहता ती वाममार्गाला लागते. कारण समाजात वासनेने वकवकलेल्या पुरुषांची संख्या काही कमी नाही. सिद्धवाची अस्वस्थ नजर गावातील गणपती कांबळे या तरुणावर पडली. तो मजूर होता. मिळेल ते काम करत होता. त्यामुळे कधीकधी तो तुकारामच्या शेतात कामाला येत होता. तेथेच त्याची आणि सिद्धवाची ओळख झाली. कामाच्या निमित्ताने बोलचाली झाली. नंतर एकमेकांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्यात मोबाईल फोन नंबरची देवघेव झाली. मोबाईल हे एक असे माध्यम झाले आहे की कधी कुठेही कोणाशीही संपर्क साधता येतो. सिद्धवा रिकामीच होती तर गणपती हाही तिच्या रूपावर भाळलेला होता. तो तिला अधूनमधून मेसेज पाठवू लागला. तीही त्याला उत्तर देऊ लागली. नंतर ते एकमेकांना कॉल करू लागले. फोनवरून तासनतास बोलू लागले. दोघातील बोलणे इतके वाढले की ते एकमेकांच्या कधी प्रेमात पडले हेच कळले नाही. 2 मुलांची आई असलेले लाज लज्जा सोडून त्याच्याशी बोलत होते. तर तो तिच्यापेक्षा लहान असूनही तिच्याशी कामक्रीडा करण्याची स्वप्ने पाहत होता. दोघांच्या मनात वासनेची आग भडकलेली होती. दोघे स्पष्ट बोलत नसले तरी मनातील कालवा कालव दोघांनीही ओळखली होती. बोलता बोलता तो तिला म्हणाला की आपण दोघेच कुठेतरी फिरायला जाऊ. त्याला काय म्हणायचे आहे हे तिने ओळखले होते. मनातून ती हरकली आणि तिने होकार दिला. एक दिवस तिने पतीला सांगितले की मी माहेरी जाऊन येते. पतीने परवानगी दिली तशी ती माहेरी म्हणून घरातून बाहेर पडली. वाटेत तिला गणपतीने गाठले. बाहेर कुठे भेटलो तर लोक बघतील, त्यापेक्षा लॉजवर जाऊन निवांत गप्पा मारू असे त्याने सुचवले. ती तयार झाली. तो तिला घेऊन जवळच्याच एका लॉजवर पोहोचला. दोघे रूममध्ये गेले. त्या एकांतात त्यांच्या मनातील भावना उफाळून आल्या. दोघांनी एकमेकांना गच्च मिठी मारली. तो 30चा होता तर ती 32 वर्षाची. दोघेही तरुण होते. एकमेकांच्यावर प्रेम करत होते. साहजिकच ते एकमेकाला आवळून घेऊ लागले. चुंबनाची देवाणघेवाण करत करत त्यांनी कपड्यांचा अडसरही बाजूला केला. 2 नागवे देह एकमेकाला कुरवळत समागमात रंगून गेले. दोघांच्यासाठी हा खेळ नेहमीचा असला तरी गडी बदललेले होते. डाव बदलले की जोर वाढतो तसेच झाले. दोघांनी एकमेकांना पूर्णपणे तृप्त केले. मग त्यांना ही चटकच लागली. काही ना काही निमित्त काढून ती बाहेर पडायची आणि गणपतीसोबत अनैतिक संबंध ठेवायची. गेले 2 वर्ष त्यांच्यातील हे शरीर संबंध सुरू होते. ते दोघे चोरी छुपे सारा खेळ खेळत असले तरी लोकांच्या नजरेत हे संबंध आले होते. गावात चर्चा रंगू लागली होती. ही चर्चा तुकारामच्या कानावरही गेली. पण त्याने बायकोवर विश्वास ठेवत चर्चेकडे दुर्लक्ष केले. तरी तो तिच्यावर नजर ठेवून होता. काही काळातच आपली बायको गणपती कांबळेच्या नादाला लागलेली आहे हे त्याच्याही लक्षात आले.
हे बोलायचे कसे हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर होता. तो अत्यंत अस्वस्थ झाला. त्यातून त्याला दारूचे व्यसन लागले. तो दारू पिऊन येऊ लागला. घरी आला की बायकोबरोबर भांडण करू लागला. कधीकधी तो तिच्या चारित्र्याबद्दल बोलत तिला मारहाणही करत होता. ती मार खाऊन गप्प बसत होती, पण बाहेर गणपतीला भेटायचे काही सोडत नव्हते. नंतर तुकारामने तिला बाहेर जाण्यास सक्त मनाई केली. तो तिला एकटीला बाहेर कुठेच सोडत नव्हता. त्यामुळे आपले प्रकरण नवऱ्याला समजले आहे हे तिच्याही लक्षात आले होते. ती आता सतर्क झालेली होती. गणपतीचा विरह तिला सहन होत नव्हता. आता तीही पतीसोबत वाद घालू लागली होती. नवरा बायकोत रोजच भांडण होऊ लागले होते. दोघातील भांडणे मिटत नव्हते. भांडणात तुकाराम तिला तू त्याचा नाद सोडला नाहीस तर मी तुला जिवंत ठेवणार नाही असे धमकावत होता. आता तीही निर्डावली होती. एक वेळ तुला सोडेन पण प्रियकर गणपतीला सोडणार नाही असे ती ठणकावून सांगू लागली. नवरा बायकोची भांडणे बऱ्याच वेळेला पै पाहुण्याने सोडवण्याचा प्रयत्न केला, पण प्रकरणच एवढे गंभीर असल्याने भांडण मिटवणे कोणाला जमले नाही. तिकडे तिने प्रियकर गणपती कांबळे याला सांगून टाकले की तुला मी पाहिजे असेल तर माझ्या नवऱ्याला आधी मारून टाक. आपल्या मार्गातील अडसर दूर करण्यासाठी तोही तयार झाला. सिद्धवाचा नवऱ्यासोबतच वाद धुमसतच होता. तिच्यात सुधारणा होत नसल्याने त्याने तिला माहेरी पाठवून दिले. ती रागाच्या भरात माहेरी निघून गेली. परंतु तिच्या डोक्यात मात्र वेगळाच विचार सुरू होता. गावासमोर आपल्याला बदनाम करणाऱ्या नवऱ्याला आता सोडायचे नाही, त्याला कायमचा धडा शिकवायचा याचा तिने विचार केला. आता ती थंड डोक्याने एक एक चाल खेळू लागली. सुरुवातीला तिने मध्यस्थीमार्फत नवरा तुकाराम याची माफी मागितली. मी पुन्हा वाईट वागत नाही असे तिने सांगितले. त्याने तिला माफ केले. ती परत त्याच्याकडे राहायला आली. माफी मागून ती आली असली तरी 2च दिवसांनी म्हणजे बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी तिने प्रियकर गणपतीला रात्रीच्या सुमारास फोन करून घरी येण्यास सांगितले होते. दरम्यान नेहमीप्रमाणे रात्री तुकाराम फल्ले दारू पिऊन घरी आला आणि त्याने सिद्धवासोबत भांडण काढले. नवरा बायकोचा वाद पेटतच गेला. दरम्यान तिचा प्रियकर गणपती आला. त्याला बघून तुकाराम जास्त चिडला. त्यालाही तो शिव्या देऊ लागला. मग मात्र सिद्धवा आणि गणपती एक झाले आणि त्या दोघांनी मिळून तुकारामला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला खाली पाडून लाथाबुक्याने ते दोघे मारू लागले. तो दारूच्या नशेत होता आणि त्या दोघांच्या पुढे त्याची ताकद कमी पडत होती. त्यामुळे तो शिव्या देण्याशिवाय तो काही करू शकत नव्हता. त्याचवेळी सिद्धवाने गणपती याला इशारा केला, याला मारूनच टाक. त्यासरशी गणपतीने बाजूलाच पडलेला मोठा दगड उचलला आणि खाली पडलेल्या तुकारामच्या डोक्यात 2 वेळा जोरात हाणला. तुकारामचे डोके फुटले आणि डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला. काय वेळातच त्याचा मृत्यू झाला. आपल्या हातून खून झाला हे त्याच्या लक्षात आल्यावर ते भानावर आले. आता यातून सुटका कशी करून घ्यावी या विचारात त्याने तो मृतदेह एका पोत्यात भरला. ते पोते दुचाकीवर घेतले आणि ते दोघे रात्रीच्या काळोखातच घरातून बाहेर पडले. दोघांनी तो मृतदेह बुवाची सौंदती येथे आणून कृष्णा नदीच्या पात्रात टाकला. त्यानंतर ते आल्या वाटेने बस्तवाडला निघून आले. दुसऱ्या दिवशी बुवाची सौंदती येथील लोकांना कृष्णा नदीच्या पात्रात एक पोते तरंगत असल्याचे दिसले. काही जणांना शंका आल्याने त्यांनी या घटनेची माहिती रायबाग पोलीस स्टेशनला दिली. रायबाग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन कृष्णा नदी पात्रातून ते पोते बाहेर काढले. त्या पोत्यात एका इसमाचा मृतदेह असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तांत्रिक तपास करत मृतदेहाची ओळख पटवली. मृतदेह हा बस्तवाड येथील अण्णासाहेब उर्फ तुकाराम ओलेकर याचा असल्याची ओळख पटली. पोलिसांनी घटनास्थळी मैताची बायको सिद्धवा हिला बोलावून घेतले. तिने आपल्या नवऱ्याचा मृतदेह ओळखून पोलिसांना वेगळीच माहिती सांगितली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह उत्तरे तपासणीसाठी अंकली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून दिला. पोलीस या घटनेचा तपास करत असताना तुकारामच्या बायकोचे म्हणजे सिद्धवाचे बस्तवाड येथील गणपती कांबळे याच्याबरोबर अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले. या संबंधाला तुकारामचा विरोध असल्याने सिद्धवानेच हा खून केला असल्याची माहिती तुकारामची बहीण महानंदा तोरणकर हिने रायबाग पोलिसांना दिली. तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी सिद्धवाला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता ती उडवाडीची उत्तरे देत होती. तिच्या बोलण्यात विसंगती आढळून येत असल्याने महिला पोलिसांकरवी तिला पोलिसी खाक्या दाखवला. तेव्हा तिने आपले गणपती कांबळे याच्याबरोबर असलेले
विवाहबाह्य संबंध मान्य करून त्याच्या मदतीने नवरा तुकाराम याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे सांगितले। तिने गुन्हा कबूल केल्यावर पोलिसांनी तिचा प्रियकर गणपती कांबळे याला ताब्यात घेतले। त्याने गुन्हा कबूल केला। महानंदा तोरणकर हिने दिलेल्या फिर्यादीवरून अण्णासाहेब उर्फ तुकाराम ओलेकर वय वर्ष 40 याचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्याची पत्नी सिद्धवा ओलेकर वय वर्ष 35 तिचा प्रियकर गणपती कांबळे वय वर्ष 34 या दोघांच्या विरोधात रायबाग पोलीस ठाण्यात BNS कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली। दरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला दगड आणि दुचाकी जप्त केली। या घटनेचा पुढील तपास रायबाग पोलीस करत आहेत।